अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये नाम हट्ट केंद्र राजापूर इस्कॉन तर्फे। आपण भागवतम मधून एक नवीन सत्र किंवा आख्यान सुरू केलेलं आहे मागच्या सोमवारी। आख्यान काय आहे? मानवाचे 24 गुरु। किती? मानवाचे 24 गुरु। तर मागच्या प्रवचनामध्ये मी थोडक्यात प्रस्तावना दिली होती आणि कथेवर जास्त भर दिला होता, कारण कथा खूप मोठी होती। तर मला त्याची फिलॉसॉफी सांगायला जमलं नव्हतं मागच्या वेळेला, पण बरी फिलॉसॉफीच होती ना त्याच्यामध्ये, कथा विथ फिलॉसॉफी होती। आज आपण थोडंसं त्याची अजून डिटेल सुरुवातीची फिलॉसॉफी जाणून मग 24 पैकी एक गुरु आपण मागच्या वेळेला अभ्यासलेले आहे। कोण? कपोत म्हणजे कबूतर। तर आज आपण थोडं त्याचं म्हणूया काय उपोद्घात त्याच्यापासून सुरुवात करूया। ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यास तथो जयनिदु विदुरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 11वा अध्याय 7वा अध्याय शीर्षक आहे भगवान श्रीकृष्णाचा उद्धवाला उपदेश। तो का आणि कुठे केला हे मागच्या प्रवचनात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ज्याला ते चुकलं असेल त्यांनी आपल्या YouTube चॅनलवर ते श्रवण करावं। आज आपण सुरुवात करूया काही संदर्भ घेतो आणि मग एखादा श्लोक घेऊन सुरुवात करूया। तर या संदर्भात महाबलशाली राजा यदू आणि एका अवधूतामध्ये घडलेला एक पुरातन इतिहास ऋषी कथन करतायत। भगवान श्रीकृष्ण उपदेश करतायत उद्धवाला। आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला समाप्त करून किंवा आवर्त्या घेऊन भगवत धामात जाण्यास सिद्ध झालेले आहेत आणि त्याला उद्धव त्यांचा परमप्रिय सखा म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून अविभाज्य असे कोण आहेत उद्धवजी आहेत। तर ते म्हणतात की भगवंता तुम्ही जाताय तर मला पण घेऊन चला। भगवंत म्हणतात नाही तुला मी आता नेणार नाही कारण तुला काहीतरी कार्य आहे ते तू इथं राहून कर। म्हणजे काय कार्य आहे की भगवंताची भक्ती कशी करावी याचं स्वतःच्या प्रॅक्टिकल उदाहरणातून तू लोकांना दाखवून दे की भगवंताची भक्ती कशी करावी। मग उद्धव पण कमी पडला काय मग भगवान श्रीकृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभू म्हणून यावं लागलं। लक्षात भगवंत दरवेळेला ठेवतात कोणाला ना कोणाला प्रचार करण्या भक्तीचा। तरी पण आपण कलियुगातलं प्रोडक्शन एवढं बधीर आहोत आणि आपली बुद्धी एवढी हीन आहे की आपल्याला डायरेक्ट सांगितलेल्या गोष्टी पण कळत नाहीत। जसं की गीता भगवद्गीता भगवंताने सांगितलेला डायरेक्ट आदेश आहेत पण ते आपण नाही म्हणत फॉलो करत नाही राजना रडत नाही। तर हे जे मुळात आधी तत्वज्ञान आहे हे कोणासाठी आहे तर तुम्हाला याच्यामध्ये बरंच वैराग्य भाव दिसेल लक्षात ना। तर हे तत्वज्ञान मुळात आधी ज्यांना आत्मसाक्षात्काराचे विज्ञान म्हणजे काय ते कळलेलं आहे। मी म्हणजे कोण ह्याची ओळख झालेली आहे खरा मी मिथ्या मी नाही नाही भगवंत कोण आहे त्याची ओळख झालेली आहे आणि भगवंतांविषयी विशेष प्रेम डेव्हलप झालेलं आहे हृदयामध्ये। अशा भक्ती मार्गाला जे लागलेले भक्ताचे साधन भजन करण्यामध्ये निपुण आहेत आणि जीवन त्यांनी सर्वस्व भगवंतांसाठी अर्पण केलेलं आहे। अशा लोकांसाठीच हे तत्वज्ञान थोडंफार कळेल त्यांना। सामान्यांना पण कळेल नाही असं नाही कारण भागवतम तर अर्धा श्लोक पाव श्लोक ऐकला तरी माणसाचं काय होतं कल्याण होतं। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया। परंतु हे विशेष करून जे भक्तीमध्ये भक्त आपल्या साधना भक्तीनं काय करतायत मार्गक्रमण करतायत आपल्या मार्गाला लागलेले भक्ती मार्गाच्या त्यांच्यासाठी विशेष करून हे सगळे आदेश आहेत किंवा उपदेश आहेत। हे 26 गुरूंच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला हे सांगता आहे। तर भगवान श्रीकृष्ण सांगतायत एक कथा ययाति पुत्र यदू जे यादव वंशाचे मूळ ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले। नहुष महाराजांचे पुत्र ययाति त्यांचे पुत्र यदू। तर यदू सम्राट होते पूर्ण पृथ्वीचे आणि ते एकदा अरण्यामध्ये विहार करण्यासाठी गेले होते। अरण्यामध्ये सम्राट कशाला जातो शिकारीला नाही जायचं ते आजकालचे जात असतील। तो भगवंतांचं भक्ती भजन
कसं एकांतवास मिळेल मला, कुठं थोडंसं डीप जाऊ, या स्ट्रेस मधनं कसा बाहेर पडू, नित्य राजकारभाराच्या, बरोबर की नाही. एकटे गेले होते, शिकारला गेले असते तर काय असतं त्यांच्या बरोबर, सैन्य असतं की नाही, काय एकटंच शिकार करणार, एकटंच ते लादणार पाठीवर नाही, ते सत्याच्या शोधासाठी गेले होते. आणि असं बरेच त्यांना सत्याचा शोध घ्यायची काय गरज, कारण ते असमाधानी होते. पृथ्वीचे सम्राट असून सुद्धा, पृथ्वीचे सम्राट असून सगळं त्यांच्याकडे होतं. कित्येक सुंदर राण्या होत्या, अनेक राजे मांडलिक होते, धनसंपदा होती, ऐश्वर्य होतं, सौंदर्य होतं, तारुण्य होतं, विषय इंद्रिय सुखाचे भोग घेण्यासाठी जेवढं काय पाहिजे तेवढं सगळं त्यांच्याकडे होतं. आणि तरी पण ते काय होते, हृदयातून कुठेतरी असमाधानी होते. आणि ते समाधान शोधण्यासाठी म्हणून कुठे गेले होते, अरण्यात गेले होते. आणि ते तिथे अरण्यामध्ये त्यांची भेट कोणाची झाली, भगवंतांचं एक रूप आहे दत्तात्रेय. दत्तात्रेय भगवंतांची त्यांची भेट झाली अरण्यामध्ये, अवधूत अवतारामध्ये. तर एकदा यदुराजाने एका अवधूत ब्राह्मणाला पाहिले. ब्राह्मण दिसायला तरुण आणि लक्षणांनी विद्वान वाटत होता. तो निर्भयपणे संचार करत होता. स्वतः अध्यात्म विद्येत पारंग असलेल्या राजाने या संधीचा लाभ उठवीत अवधूताला खालील प्रमाणे प्रश्न विचारले. बघा काय काय सांगितले. ह्या अवधूत ब्राह्मणाची दिसायला अतिशय तरुण होता आणि लक्षणांनी विद्वान वाटत होता, म्हणजे बुद्धिमत्ता पण होती आणि तरुण पण होता ब्राह्मण अवधूत रूपातील. मग नॉर्मली विद्वान आणि तरुण आजच्या युगात असेल तर तो काय करतो, विद्वान असेल, हुशार असेल तर काय करतो, त्याला सगळ्यात मोठी पोस्ट मिळते ना जॉबमध्ये, मग त्याला भरपूर पैसे मिळतात आणि मग तो खूप काय भौतिक गोष्टी एन्जॉय करू शकतो. पण इथं काय बोलते, ते निर्भयपणे वनामध्ये संचार करते. आणि हे राजा स्वतः अध्यात्म विद्येमध्ये पारंगत असल्याने राजानं ठरवलं की ह्या संधीचा आपल्याला लाभ उठवला पाहिजे. हे एवढं हॅपी का, मी तर सम्राट आहे आणि मी दुःखी आहे. हा अवधूत असून, अवधूत म्हणजे काय, लंगोट असेल फारच तर, अवधूत म्हणजे तसं नग्नच, लक्षात ना. वृषभदेव तर हे याच्याकडे काही नाहीये, मी सम्राट आहे पूर्ण पृथ्वीचा, त्रैलोक्य असं म्हटलं तरी चालेल, आणि मला हृदयामध्ये आनंद नाही. ह्याच्या किती पटीनं हा आनंदामध्ये दिसतोय, काय बरं गमक असेल याच्या आनंदाचं. तर त्याने प्रश्न विचारला तेव्हा यदू म्हणाले, हे ब्राह्मणा, कोणत्याही धर्म कार्यात संलग्न नसून देखील तुम्ही या विश्वातील सर्व लोकांविषयी आणि वस्तूंविषयी अतिशय चांगले ज्ञान प्राप्त केल्याचे मी पाहत आहे. तुम्ही ही असामान्य बुद्धी कशी प्राप्त केली आणि एका बालकाप्रमाणे सर्वत्र संचार का करीत आहात, याचे कृपया मला उत्तर द्या. काय प्रश्न विचारतायत दत्तात्रेयांना यदू महाराज, की हे ब्राह्मण कोणत्याही धर्मकार्यात संलग्न नाहीये, तुम्ही ते बसून कुठे आश्रम पण खोललेला नाहीये, यज्ञकुंड पेटत नाहीये, धुनी पेटत नाहीये, दास दासी सेवक शिष्य कोणी नाहीये, आणि तुम्ही या विश्वातील सर्व लोकांविषयी वस्तूंविषयी अतिशय चांगले ज्ञान प्राप्त केल्याचे मी पाहते. ऑब्झर्व केलं ना यदू महाराज. नुसते वनात जाण्याचा उद्देश काय असला पाहिजे की साधू संघ. आणि यदू महाराज तो साधू संघ केले, नुसते हे पहिल्या भेटीत नाही बोलतायत, हे वनामध्ये गेले, यांची भेट झाली, मग त्यांना आपल्या गुरुवत आश्रय स्थानी ठेवून त्यांची सेवा केली. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवा. आणि तेवढा प्रश्न विचारत आहे, डायरेक्ट प्रश्न विचारत नाहीत. आधी काय केली, सेवा केली, प्रसन्न केलं त्याने, प्रसन्न केलं त्यांना. आणि मग आता त्यांना प्रश्न, तुम्ही ही असामान्य बुद्धी, संघ केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बुद्धीचा काय स्तर असू शकतो समोरच्या व्यक्तीचा. तर ही तुम्ही असामान्य बुद्धी कशी काय बरं प्राप्त केली, आणि एवढी बुद्धिमत्ता, एवढं तारुण्य तुमच्याकडे, एवढी इंद्रिय तुमची प्रबळ, शरीर सुदृढ अवस्थेमध्ये असताना सुद्धा तुम्ही एका बालकाप्रमाणे सर्वत्र संचार का करेल आणि निर्भयपणे, कृपया मला याचे उत्तर द्याल का. आणि मला प्रश्न पडलाय. तर इथून आपण हा एक श्लोक घेऊया आणि मग पुढे वाटचाल चालू ठेवूया. मी म्हणेन माझ्या मागून रिपीट करा. प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्सायां च मानवा
मानवा हेतुनैव समिहन्त हेतुनैव समिहन्त आयुषो यशसा श्रिय आयुषो यशस्श्रिय प्रायो धर्मार्थ कामेषु प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्सायां च मानवः विवित्सायां च मानवः हेतुनैव समिहन्त हेतुनैव समिहन्त आयुषो यशसा श्रिय आयुषो यशस्श्रिय प्रायो धर्मार्थ कामेषु प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्सायां च मानवः विवित्सायां च मानवः हेतुनैव समिहन्त हेतुनैव समिहन्त आयुषो यशसा श्रिय आयुषो यशस्श्रिय यदु महाराज विचारतायत प्रायः म्हणा प्रायः सर्वसाधारणपणे सर्वसाधारण धर्म धर्म अर्थ अर्थ कामेषु इंद्रिय तृप्ती विवित्सायां दिव्य ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न च आणि मानवाः मानव हेतुना त्या हेतूसाठी एव निश्चित समिहन्ते ते प्रयत्नशील असतात आयुष्यः दीर्घायुष्य यशसः कीर्ती श्रियः आणि भौतिक ऐश्वर्य सर्वसाधारणपणे लोक धर्म अर्थ काम आणि आत्मज्ञान यांच्या प्राप्तीसाठी कठोर प्रयत्न करतात आणि दीर्घायुष्य कीर्ती आणि भौतिक भोग विलासांची प्राप्ती हेच त्यांचे ध्येय असते. यदु महाराजांनी ऑब्झर्व केलं की हे अवधूत ब्राह्मण भगवान दत्तात्रय एवढे तरुण आहेत, सुंदर आहेत, बलशाली आहेत, विद्वान आहेत आणि समग्र विश्वाचं ज्ञान त्यांना आहे चराचराचं, आणि तरी सुद्धा हे असं बालकाप्रमाणे निर्भयपणे एवढ्या आनंदामध्ये विचरण कसं काय बरं करू शकतात? कारण नॉर्मली ते पाहत आहे तर काय प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्साया च मानवा. प्राय आपण सर्वसाधारणपणे इथं पाहिलं तर लोक जे आहेत, मनुष्य जे आहेत, ते धर्म अर्थ काम आणि आत्मज्ञान यांच्या प्राप्तीसाठी कठोर प्रयत्न करतात आणि दीर्घायुष्य कीर्ती आणि भौतिक भोग विलासांची प्राप्ती हेच त्यांचे ध्येय असते. का कठोर परिश्रम करतात? कारण एक तर दीर्घायुष्य मिळावं. दीर्घायुष्य कशासाठी मिळावं? आपली कीर्ती भरपूर व्हावी. कीर्ती कशासाठी? की भौतिक भोग विलास भरपूर मिळावे. भले जरी ते धर्माचं काम करत असले, जरी प्रवचन सत्संग करत असले, पण हृदयामध्ये काय कामना आहे की माझी प्रसिद्धी व्हावी, त्या कारणाने माझं काय चालावं? घराचं अर्थकारण चालावं. असे अनेक तथाकथित भागवत कथाकार फिरत असतात समाजामध्ये आणि त्यांचा एवढाच पर्पज असतो की आज ह्या गावात मला बोलवलंय, पुढच्या वर्षी पुन्हा ह्याच गावात त्यांनी बोलवावं, किंवा इथे जे ऐकायला येणार आहे त्यांनी मला अजून पुढच्या तरी गावाला बोलवावं. त्याच्यापर्यंत काय नसतो हेतू. आणि जी पोपटपंची एकदा पाठ केलेली असते किंवा कुठच्या तरी गुरुकडून शिकलेली असते तीच गिरवत बसतात. त्याच्यातला मतितार्थ जो काय आहे तो विचारला तर गुगली पडते. जसे की रासलीला म्हणून काय प्रश्न विचारला गेला त्यावेळेला बस एवढंच, रासलीला दॅट्स ऑल. आलं लक्षात ना तुझ्या? रासलीला तर आधी सामान्य लोकांमध्ये चर्चा करण्याचा विषयच नाहीये, पण रासलीलेच्या प्रत्येक शब्दामध्ये एवढे मतितार्थ दडलेले आहेत. ते प्रॉपर गुरु शिष्य परंपरा असल्याशिवाय आपल्याला कसे कळणार नाही. आणि धर्मार्थ कामेषु तर अजिबात नाही, कारण धर्म पण अर्थ कामासाठी आहे. धर्म कशासाठी आहे? अर्थ प्राप्तीसाठी. अर्थ कशासाठी आहे? कामासाठी आहे. धर्मार्थ कामेषु निस्वार्थपणे जगत कल्याणार्थ फिरणारे अवधूत फार दुर्मिळ असतात. तसा एक अवधूत कोणाला मिळाला? यदु महाराज मिळाला. आणि ते म्हणतो मी नॉर्मली पाहतोय की सगळे धर्म अर्थ कामेषु आणि फार सध्यांत वेळ मिळाला तर आत्मज्ञान थोडंफार तुटपुंज, ते पण आत्मज्ञान आणि अध्यात्म कशासाठी की काहीतरी आपण त्याच्यामध्ये कोणतरी मोठ्या पदावरती महंत व्हावं, मला लोक येऊन काय करतील? नमस्कार करतील, मी त्यांना चमत्कार दाखवेन आणि मग माझं नाव लौकिक होईल आणि मग माझा उदरनिर्वाह आपोआप चालेल. बरोबर नाही? थोडीफार त्या काय पुढचा तो पिक्चर पीके मध्ये दाखवले ना, धन कमवण्यासाठी त्या चायवाल्याला बिचाराला दिवस रात्री मेहनत करावी लागते कॉलेज कट्ट्यावरती, पण तिथं एक असा दगड आणून पुरला त्यानं झाडाखाली पारावरती,
त्याला लाल पान खाल्लेलं लावलं त्याला आणि मग इन्व्हेस्टमेंट केली, असे चवली पावले टाकले 2-4 रुपये आणि लोटांगण घातलं. त्याबरोबर त्या दिवशी परीक्षा होती. आला प्रत्येक स्टुडंट येऊन काय करतोय, लोटांगण घालतोय, पैसे काढून ठेवतोय, कोण 10 ठेवतोय, कोण 5 ठेवतोय, कोण 20 ठेवतोय, कोण 100 ठेवतोय आणि घरावर राग लागली. कारण आजच्या ह्या कलियुगामध्ये लोकांना उल्लू बनवायला वेळ लागत नाही, कारण सगळे उल्लूंचे औलाद आहेत. त्याला सांगितलं भगवंत आहे तर ते म्हटलं भगवंत नाहीत. बरोबर नाही. त्याला सांगितलं भगवंत, उल्लूंना काय सूर्य आहे म्हणून सांगितलं, ते म्हणतात सूर्य नाही. तशी ही उल्लूंची औलाद जी आहे आज पृथ्वी तलावरती, त्यांना सांगितलं भगवंत आहे, त्यांना जाणून घ्या, त्यांचं भक्तिवयन करा. तर ते म्हणतात नाही, कोण भगवंत, पुढचा भगवंत, आम्हीच भगवंत. सो हम, तो कोण असेल तो मीच आहे. सध्या आवृत्त आहे, थोडासा खोकला येतोय मला, सांधे वगैरे दुखतात, बीपी वाढतो, शुगर वाढते, पण मी भगवंत आहे. तर सर्वसाधारणपणे लोक धर्म, अर्थ, काम आणि आत्मज्ञान यांच्या प्राप्तीसाठी कठोर प्रयत्न करतात, भयानक. आणि दीर्घायुष्य, कीर्ती आणि भौतिक भोगविलासाची प्राप्ती हेच त्यांचं ध्येय असतं. कशासाठी करतात? एक तर सुदृढ शरीर राहावं, व्यायाम करतील, जिम मध्ये जातील, 2-2 तास घाम गाळतील. कशासाठी? टू एन्जॉय लाईफ, द एन्जॉय सेन्सेस, इंद्रिय भोगण्यासाठी जिम मध्ये जातील. सुदृढ शरीर कशासाठी पाहिजे? भगवत भक्ती करण्यासाठी नको आहे, इंद्रिय भोग घेण्यासाठी सुदृढ शरीर पाहिजे. पैसा हा कशासाठी पाहिजे? इंद्रिय भोग घेण्यासाठी लागणारे सगळे गॅजेट्स, धन दौलत, त्याच्यासाठी पाहिजे. माझ्याकडे कठोर मेहनत घेतली, भयानक. तो भौतिक देहापासून भिन्न असा शाश्वत आत्मा अस्तित्वात असल्यास वास्तविक सुखही शाश्वत स्थितीत म्हणजे भौतिक प्रकृतीच्या बंधनापलीकडेच असले पाहिजे, हे बुद्धिमान मनुष्याने जाणणे आवश्यक आहे. परंतु जर आपण थोडस सांख्य ज्ञान अभ्यासलं गीतेच्या आधारे किंवा या ग्रंथांच्या आधारे, तर आपल्याला कळून चुकेल की आपल्या अंतरंगामध्ये राहणारे आपण स्वतः कोण आहोत, या देहापासून कोण भिन्न आहोत. तर ह्या देहाच्या नाशामुळे जर त्याचा नाश होत नसेल तर त्या अंतरात्म्याचं सुख सुद्धा ह्या भौतिक नश्वर गोष्टींनी आवृत्त असू शकणार नाही. आणि आपण त्याला देतोय, भौतिक गोष्टीने त्याला सुख प्रदान करण्याचा प्रयत्न करतोय. नाही, सुखी होणार नाही तो अंतरात्मा. सर्वसामान्य लोक आध्यात्मिक विषयांची चर्चा करीत असताना त्याच आध्यात्मिक साधनांद्वारे कीर्तिमान होणे, धनवान होणे, दीर्घायुष्य होणे अशा ध्येयांच्या मागे असतात. मी आताच सांगितलं, सर्वसामान्य लोक तथागत थोडेफार विद्वान झाले, त्यांना 4 श्लोक यायला लागले, त्यांचं काय असतंय ध्येय धोरण की आध्यात्मिक साधनांद्वारे काय होणं, कीर्तिमान होणं. ते कशासाठी? मग आपोआप धनवान होतो. थोडी कीर्ती पसरली की हे बुवा चांगलं कीर्तन करतात, की मग त्यांच्या वरसरी चालू होतात. मग दीर्घायुष्य होणे अशा ध्येयांच्या मागे असतात. योग साधना चांगल्या स्वास्थ्या करता केली जाते. धनप्राप्तीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करता येते. तर समाजातील प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान असते, असा बहुतांश लोकांचा समज असतो. योग साधना कशासाठी? चांगल्या स्वास्थ्य. अष्टांग योग कशासाठी आम्ही करतो, कशासाठी करतात तेच माहित नाही. अष्टांग योग त्यांना जमणारच नाही, त्याच्यातलं थोडंफार आसन वगैरे प्राणायाम करत असते. पण ते कशासाठी? पर्पज ऑफ दॅट इज टू मेक दिस बॉडी स्ट्रॉंग. ते बाय प्रोडक्ट आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यार, ध्यान, धारणा, समाधी याचं बाय प्रोडक्ट काय आहे? शरीर सुदृढ राहतं. जसं की तुम्ही सांगितले माधव बाबा आल्याने आमच्या बाबांचा आजार घालवला. तो कसा घालवला? मी सांगतो, मला काहीतरी डाएट दिला तुम्हाला असा की ज्यानं सगळं कोलेस्ट्रॉल वितळून जाईल. तिकडे खायला झाला पाहिजे. तर सांगितलंय की पत्रम पुष्पम फलम तोयम. पण कोकणातल्या माणसाला सांगितलं हे खा, तू ऐकणार नाही. तुम्हाला म्हणणार चिकनम बोंबिलम मटनम अंडम, मी तेच खाणार, मेलं तरी चालेल. तू कोण मला शिकवणार? तुझा बाप आहे मी. सिंपल आहे. कॉर्नरी ब्लॉकेज काढायला काही लागत नाही. तुम्ही 6 आठवडे प्युअर व्हेज विथ 70% फ्रुट्स आणि ग्रीन सॅलड खावा. शिजवलेलं 30%, 70% काय? फ्रुट्स आणि ग्रीन सॅलड. तुमचे हृदयातले सगळे ब्लॉकेज निघून जातील, शिल्लक राहणार नाही. गॅरंटी, विथ फुल गॅरंटी. तर ह्यांचं म्हणजे ह्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा ध्येय धोरण चुकीचं आहे. समाजात प्रतिष्ठा वाढवणे,
तो तरुण अवधूत साधारण मनुष्याप्रमाणे नव्हता ही गोष्ट यदुराजाच्या स्पष्ट ध्यानात आली आणि ती त्यांना आपल्याला स्पष्ट करून द्यायची होती, म्हणून ते प्रश्न विचारत आहेत की हे गमक काय आहे, एवढा आनंदी राहण्याचं गमक काय आहे, हे पुढच्या काही श्लोकांमध्ये येणार आहे. तो ब्राह्मण वास्तविक आध्यात्मिक स्तरावर स्थित असल्याचे वर्णन पुढील श्लोकातच येईल. पुढे म्हणतायत की प्रायः मी पाहतो तर साधारणपणे धर्म अर्थ काम ह्या गोष्टीमध्ये लोक एवढे कठोर परिश्रम करतायत, परंतु तुम्ही मात्र सक्षम दिसताय. क्षमता तुमच्यामध्ये भरपूर आहे, तुम्ही विद्वान आहात, निपुण आहात, कलागुणामध्ये रूपवान आहात आणि अमृता समान मधुर भाषी आहात. तुमचं वचन एकदम अमृता समान मधुर भाषी आहे, असूनही काही करत नाही वा कशाची इच्छा करीत नाही असे दिसते. उलट तुम्ही जड किंवा उन्मत्त पिशाच्या प्रमाणे वागत आहात. काय प्रश्न करतायत की तुमच्यामध्ये जे एका या भौतिक जगतातील बेस्ट पर्सनॅलिटी मध्ये जे गुण पाहिजे ते सगळे तुमच्यामध्ये आहेत, पण हे असताना सुद्धा तुम्ही काय एखाद्या जड वस्तूप्रमाणे तुम्ही वागत आहात. तुम्हाला कशाची इच्छाच नाहीये किंवा तुम्ही इच्छा प्राप्तीसाठी काही करत नाही आहात. चमत्कार आहे ना, आज सगळी दुनिया पलटे नुसती फेस काढत इच्छा पूर्ण करण्यासाठी, पण तुम्ही मात्र काय आहात, वेगळे दिसताय. पुढे म्हणताय भौतिक जगातील सर्व लोक काम क्रोधादी दावाग्नीत होरपळून जात असताना तुम्ही मात्र मुक्त आहात. त्या अग्नीचा तुम्हाला स्पर्शही झालेला नाही. दावाग्नीतून स्वतःला वाचवण्यासाठी गंगेच्या पाण्यात उभ्या असलेल्या एका गजाप्रमाणे तुमची स्थिती आहे. मी पाहतोय की भौतिक जगतातील सर्व लोक काम क्रोधादी दावाग्नीमध्ये होरपळून जात आहेत. कामातनं उत्पन्न झालेला अग्नी क्रोधाची त्याला आहुती पडते आणि इतर षड्रिपू आहेतच साथीला, आणि हा धडकता अग्नी जीवाला काय करतोय, संपूर्णपणे आतून बाहेरून जाळून टाकतोय. आणि अशा अवस्थेत तुम्ही मात्र मुक्तपणे विचरण करता आहात. तुम्हाला त्या अग्नीचा स्पर्श पण झालेला नाहीये. तर दावाग्नीतून स्वतःला वाचवण्यासाठी गंगेच्या पाण्यात उभ्या असलेल्या एका गजाप्रमाणे तुमची स्थिती आहे. समजा गंगा किनारी असे पर्वत आहेत, रांगा आहेत आणि त्या दऱ्याखोऱ्यातनं गंगा वाहते आणि त्या अरण्यामध्ये एखादा हत्ती आहे सरतो आहे आणि तो दावाग्नी पेटला, तर त्या हत्तीला माहितीये गंगा कुठे, धावत आला, गंगेच्या डोहामध्ये आला आणि त्या शीतल गंगेच्या धारेमध्ये काय उभा राहिला. तशी तुमची अवस्था दिसते, तुम्ही निश्चल आहात. तर या श्लोकात दिव्यानंदाच्या स्वाभाविक परिणामाचे वर्णन केले आहे. तरुण ब्राह्मण रूप यौवन संपन्न होता, त्याची इंद्रिये भौतिक सुखासाठी पूर्णपणे सक्षम होती, तरी तो कामाच्या अधीन झालेला नव्हता. या अवस्थेलाच मुक्ती असे म्हणतात. श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतायत की गंगेचा प्रवाह दावाग्नीचेही शमन करू शकतो. काम वासनेने उन्मत्त झालेला हत्ती गंगेच्या शक्तिशाली शीतल प्रवाहात उभा राहिला तर त्याची काम वासना सुद्धा शांत होते. हत्ती जो आहे तो भयानक कामुक प्राणी आहे आणि म्हणून आपल्या पुराणामध्ये उदाहरण देताना हत्तीचं आलेलं आहे नाव. पतंग, कुरंग, भृंग, मातंग. त्याच्यामुळे मातंग म्हणजे कोण, हत्ती. तर हत्तीचं स्पर्श ह्या इंद्रियासाठी, इंद्रिय ज्ञानासाठी उदाहरण दिलेलं आहे. जंगलातला उन्मत्त हत्ती टस्कर जर पकडायचं असेल तर काय करतात त्याला, या 24 गुरुमध्ये पण आहे, ते 24 गुरुज मध्ये आहे, पुढे येणार आहे. तर काय करतात, तो हत्ती कुठून जातो त्याचा अभ्यास करतात लोक, हत्ती पकडणार आहे, आणि मग त्याच्या वाट्यावरती मोठा खड्डा खणतात आणि तो खड्डा बेमालूमपणे दिसणार नाही असा काड्याने, फांद्याने, लाकडाने झाकून टाकतात. आणि त्या खड्ड्याच्या बरोबर त्या बाजूला काय करतात, हत्तीणीचा पुतळा उभा करतात. हत्तीण पण ठेवत नाही, नसते ना हत्तीण, लाकडी हत्तीचा पुतळा पेंट बिंट करून दिला. आणि हा हत्ती जो असतो, कामुक झालेला हत्ती, तो वाटेवरती पाहतो, समोर हत्तीण दिसते, तर याची इंद्रिय एवढी, स्पर्श इंद्रिय एवढी जागृत असतात त्याची की त्याला मागचं पुढचं काही दिसत नाही. तो धावत सुटतो हत्तीणीकडे. हत्तीणीकडे धावत सुटतो तर तो त्या अलीकडच्या खड्ड्यामध्ये ती लाकडं मोडून पडतो. पडल्यानंतर त्याला काय करतात,
हत्ती म्हणजे महाबलशाली प्राणी, त्याला लगेच बाहेर काढत नाही, त्याला महिनाभर तिथंच उपाशी ठेवतात, महिनाभर उपाशी ठेवतात आणि मग त्याला ट्रेनिंग करतात. काठीवरून केळ, इकडे केळ, मग असं त्याला ट्रेन करून मग बाहेर काढतात. मग लाकडाचे ओंडके ओढायच्या कामी त्याला लावतात. म्हणजे जंगलाचा राजा केवळ त्या स्पर्श सुखाच्या काम वासनेच्या आहारी गेल्यामुळे काय झाला, गुलाम बनला. तर परंतु जर एखादा जीवात्मा ह्या अशा भक्ती गंगेच्या प्रवाहामध्ये जर आला तर त्याचे काम वासना आपोआप काय होतात, दमन पावतात, शांत होतात. याच प्रकारे जन्ममृत्यू चक्रात फसलेला सामान्य मनुष्य काम लोभादी रिपूंनी त्रस्त झालेला असतो. हे रिपू त्याच्या मनाला कधी शांत होऊ देत नाहीत. हत्तीच्या उदाहरणानुसार एखाद्याने आध्यात्मिक आनंदाच्या शीतल लहरीत स्वतःला ठेवले तर त्याच्या जड वासनांचे शमन होऊन तो शांत होऊ शकतो. बघा, तेच सांगितले. जर आध्यात्मिक जीवनाच्या शीतल लहरीमध्ये आपण जर स्वतःला डुंबून ठेवलं तर निश्चित आपल्या सगळे जे अनर्थ आहेत, अरे हरी बोल, सगळे शांत होतात. एवढं पण शांत होऊ नका की झोप येईल. बी अलर्ट. श्री चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. का कृष्ण भक्त शांत असतात? कारण निष्काम असतात. भौतिक कामना कोणत्याही स्वरूपाच्या त्यांच्या हृदयात लवलेश मात्र पण नसतात. म्हणजे आपल्यात नाही तसं नाही, आपल्यात भरपूर आहे. कृष्ण भक्ताच्या हृदयात नसतात. आपण त्या प्रोसेस मध्ये आहोत. आज असं उगाच फुलून जायचं नाही. कृष्ण भक्त निष्काम, मी निष्काम. कसले निष्काम तुम्ही आणि कसला निष्काम मी? निष्कामची सगळी उदाहरणं पुढे आहेत. कोण निष्काम, कोण साधुर्ती, कोण योगी, कोण भगवंत भक्त. प्रत्येकाने श्री चैतन्य महाप्रभूंच्या आगमनाचा स्वीकार करून कृष्ण भावनेच्या शीतल जळात आपली सत्य, शाश्वत आणि भावना स्वच्छ करावी. बरोबर की ना? आनंदी राहणं शक्य आहे, निश्चित शक्य आहे. पण ती आपली भावना जी काय आहे ती या कृष्ण भावनेमध्ये राहून काय केली पाहिजे, आपण पॉलिश करत राहिली पाहिजे. चमक त्याची कधी कमी होता कामा नये. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं की रोज कमीत कमी 16 वेळा जप करा. म्हणजे तुमची चेतना काय होईल, चेतो दर्पण मार्जन होत राहील, ते पॉलिश होत राहील. त्वं हि न पृष्यतां ब्रह्मन् आत्मनि आनंद कारणं ब्रूहि स्पर्श भिन्नस्य भवता केवल आत्मनः. हे ब्राह्मण, तुम्ही भौतिक इंद्रिय तृप्तीपासून सर्वथा अलिप्त असून अनुचर वा परिजनांविना एकटेच भ्रमण करीत असल्याचे आम्ही पाहत आहोत. ब्राह्मण, मी ऑब्झर्व करतोय तुम्हाला मागचे अनेक दिवस. तर तुम्ही भौतिक इंद्रिय तृप्तीपासून सर्वथा अलिप्त आहेत. बिलकुल तुम्हाला इच्छा नाही कोणती भौतिक. अवधूत म्हणजे तुम्हाला माहित नाही बिलकुल. अवधूत म्हणजे असे भगवंत भक्त, हे साक्षात स्वतः भगवंतच आहे दत्तात्रय रूपामध्ये. ऋषभदेव त्यांच्या लीलेत आपण जाणू शकतो की त्यांना म्हणजे कशाचीच फिकीर नसते. कोणी काय म्हणायची कशाची फिकीर नसते. ते अंतरंगामध्येच एवढे आनंदी असतात की त्यांना कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता नसते आनंदी होण्यासाठी. ते जबरदस्त आनंदी असतात हृदयांतरी. कोण मला काय म्हणतंय, कोण काय बघतंय, कोण काय करतंय त्याची काय देणं नसतं. म्हणून इथं केवल आत्मना हा शब्द फार महत्वाचा आहे. यदुवरे म्हणतायत की मी पाहतोय की तुम्ही केवल आत्मना आहात. यदुवरे हे दाखवून सांगून द्यायचं आहे की आम्ही केवल आत्मना नाही आहोत, म्हणून आम्ही दुःखी आहोत. लक्षात. भौतिक सुखाचा स्पर्श पण नाहीये तुम्हाला झालेला, लवलेश मात्र. आणि याच तो तुम्हाला अनुभव येणाऱ्या या समाधानाचे आणि आनंदाचे कारण काय आहे ते कृपया आम्हाला सांगा. येथे केवल आत्मना हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. परमात्मा आणि जीवात्मा प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात परस्परांसमवेत राहतात. या दोघांचा पूर्ण साक्षात्कार झाल्याविना संन्यास स्वीकारून पत्नी, मुले वा अन्य कुटुंबियांची संगत नसताना सर्वत्र भ्रमण करणे अशक्य आहे. आपण घराच्या बाहेर पडलो तर आपल्याला काय काय लागतं, बायको तर लागतेच, सोबत आणखीन 4-5 अटॅची लागतात, मोठ्या सुटकेस बाहेर कुठं जायचं असेल प्रवास, बरोबर नाही. बँकेत पुरेसे पैसे लागतात, खिशात पुरेसे पैसे लागतात, ATM कार्ड हे ते, आणि सगळा लवाजमा घेऊन आपण सुखाच्या शोधात बाहेर पडतो.
सगळं मग पण सुखाच्या शोधात बाहेर पडतो, अटॅच आहे म्हणून नाही. तर इथं काय सांगतात बघा, पूर्ण साक्षात्कार भगवंतांचा आणि आत्माचा म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि परमेश्वराचा साक्षात्कार पूर्ण झाल्याशिवाय माणसाला संन्यास स्वीकारून पत्नी, मुले व अन्य कुटुंबियांची संघटना सर्वत्र भ्रमण करणे अशक्य आहे. इतरांशी मैत्री करून सुयोग्य व्यक्तीवर प्रेम करणे हा मनुष्य स्वभावच आहे. इतरांशी मैत्री करून त्याच्यावरती प्रेम करणं हा काय मनुष्याचा स्वभाव आहे. साक्षात्कारी पुरुष भगवंतांना आपला जीवलग सहचारी म्हणून सदैव हृदय धारण करण्यातच संतुष्ट असतो. स्वभाव जरी असला तरी तो स्वभाव कुठे आणि कसा वापरावा ह्याची अक्कल नाही ना. कोणावर प्रेम केलं पाहिजे, कोणावर मैत्री केली पाहिजे ह्याची न्याय आपल्याला अक्कल नाहीये. अक्कल शून्य गाढव, खातोय गाढविणीचे लाथा. साक्षात्कारी पुरुष मात्र कसे असतात, भगवंतांना आपला जीवलग सहचारी म्हणून सदैव हृदयात धारण करण्यातच संतुष्ट असतो. श्रीकृष्ण हेच एकमेव सत्य मित्र आहेत आणि ते हृदयात वास करतात. या सत्याचा मनुष्याला साक्षात्कार होत नाही तोपर्यंत तो भौतिक जगातील अनित्य संबंधावरती आसक्तच राहतो. काय सांगतात इथे, भगवान श्रीकृष्ण हेच एकमेव सत्य मित्र आहेत आणि ते हृदयात सदैव वास करतात माझ्या. या सत्याचा मनुष्याला जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत भौतिक जगातील अनित्य संबंधावरती आसक्त राहतो. एकदा गुरु महाराज फॉरेनला गेले होते. रिटर्न येत असताना एअरपोर्टवरती त्यांची एका मुस्लिम एअरपोर्ट च्या चीफ बरोबर भेट झाली. त्यांना बघितलं, त्यांना आगत स्वागत केलं आणि मग त्यांचा वार्तालाप चालू झाला. तर तो म्हणाला, आर यू मॅरिड? काय म्हणाला, तुमचं लग्न झालंय का? हे संत गुरु, नो आय एम नॉट मॅरिड. सो हाऊ कॅन यू लिव्ह विदाउट अ वाईफ? प्रश्न काय केला, अरे तुम्ही बायकोशिवाय राहूच कशा शकता? लक्षात ना. तर तिकडची जे म्हणून प्रभुपाद त्यांना शून्यवादी निर्विशेष त्याच्यासाठी म्हणतात ना, अक्कलच नाहीये. दे आर ओनली पशूज, अॅनिमल्स. आणि ते पण पागल, पगलाड अॅनिमल्स, नॉर्मल अॅनिमल्स नाही, पागल अॅनिमल्स. तर हाऊ कॅन यू लिव्ह विदाउट वाईफ? गुरुने त्याला मग सगळं समजून सांगितलं. त्याला जेवढं समजेल तेवढं समजलं. पण त्यांची धारणा काय आहे की माणूस पत्नीशिवाय किंवा गर्लफ्रेंड शिवाय राहूच कसा शकतो? इम्पॉसिबल. आता बघा, आणि हे एवढे आनंदी आहेत अवधूत, पण कसे आहेत ते? केवल आत्मन हा सिंगल आत्मन आहे. आता मला हे सांगा, जे केवल आत्मना होते आणि मग काय झाले, युगल आत्मना झाले, त्यांच्या आनंदामध्ये किती वाढ झाली की कमी झाली? मला सांगू नका म्हटली. तुम्ही प्रश्न विचारू शकता स्वतःला. मी केवल आत्मना होतो तेव्हा मी अधिक सुखी होतो की मी आता काय युगल आत्मना झालो? युगल आत्मनावर अनेक अजून आत्मे जोडले गेले ना. नाव इज इट लाईक दॅट आय एम हॅपी मोर? काय हरिदासजी? हरे कृष्ण. पावसातला प्रश्न आहे. शांती आहे, आनंद आहे, सगळं आहे. म्हणून मी सांगितलं सुरुवातीलाच की हे तत्वज्ञान जे आहे ना ते सर्टन प्लॅटफॉर्मच्या वरच्या लोकांसाठीच आहे. तुम्ही राहू शकता युगल आत्मनामध्ये, पण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन राहून तुम्ही आनंदी राहू शकता. बट बोथ ऑफ यू शुड रिअलाइज व्हॉट इज भक्ती, व्हॉट इज डिवोशन, हु इज कृष्णा अँड व्हॉट इज अवर रिलेशन विथ कृष्णा. आपला काय संबंध आहे भगवान श्रीकृष्णांशी, आणि आपण दोघं एकत्र जे आलोय ते भगवंतांची सेवा करून भगवंतांच्या नाम रूप गुणलीलांचा प्रचार प्रचूर मात्रेमध्ये करण्यासाठी आपण एकत्र आलो, ना की एकमेकांना भोग देण्यासाठी आणि एकमेकांचे भोग भोगण्यासाठी नाही. तसं असेल तर मग आपण सदैव काय राहणार? दुःखी राहणार. जसे यदू महाराज बघा, आणि आपण बघावं, यदू महाराज सम्राट आहेत, सगळ्या गोष्टींच्याकडे अशा चुटकीसरशी आहे. आपल्याला 2 वेळेचा भात आणि बटाट्याची भाजी मिळते की नाही, मारामार असते, बरं की नाही? त्याच्यासाठी सगळं काबड कष्ट करतो आपण. कोणी सांगितलं 4 महिने बाबा काम धंदा करू नकोस आणि कुठेतरी मस्त अवधूत सारखा फिरून ये, जाऊत का? पण काम नाही केलं, नोकरीला नाही गेलं तर पगार होणार नाही, पैसे मिळणार नाही, उपासमारी होईल, ही आपली चिंता, हे आपलं चिंतन. पण यदू महाराज तसं नाहीये. यदू महाराजांकडे सगळ्या साम्राज्याची दोरी होती. पृथ्वीचे एक छत्री अंमलदार होते, सम्राट होते, आणि असा व्यक्ती एवढं सगळं असून, प्राप्त असून सुद्धा काय आहे? दुःखी आहे. आणि त्यांना ते अवधूत जे केवल आत्मना आहेत ते जे सुख अनुभवत आहेत
ते सुगणवण्याची लालसा कोणाला जागृत झाली? यदू महाराज. कारण यदू महाराज सुद्धा धर्मपरायण राजे होते, धर्माचं ज्ञान होतं त्यांना. आणि इट्स पॉसिबल, जर हृदयातील भगवंतांची मैत्री आपण जर केली आणि तो संबंध, गुरु महाराज सांगतात, तो जर संबंध आपण दिवसेंदिवस वाढत गेलो तर आपल्याला आनंदासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपल्याला जर प्रश्न विचारला तुमच्या आनंदाचं खरं कारण काय, काय उत्तर येईल? पत्नी. लग्न झाल्यासाठी, लग्न नाही झाल्यासाठी प्रेयसी. काय उत्तर आहे? स्त्री. आनंदाचं खरं कारण काय आपल्या? स्त्री. तर हेच यदू महाराज इथं सांगू इच्छित आहेत की बघा, केवळ आत्मना राहून भगवंतांचं जर भजन आपण हृदयापासून केलं गुरूंच्या आश्रयाखाली, गुरूंच्या निर्देशानुसार, तर दिवसेंदिवस आपल्या हृदयातील तो आनंदाचा जो साठा आहे तो अनंत पटीनं वाढत जातो. की त्याच्या कंपॅरिझन मध्ये इथे ह्या भौतिक जगतामध्ये स्त्रीला पुरुषापासून आणि पुरुषाला स्त्रीपासून मिळणारं जे सुख आहे ते तुच्छ आहे, अतिशय. आणि त्या तुच्छ सुखासाठी आपण मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रायो धर्मार्थ कामेषु आपल्या जीवनाची परवड करून घेतो, फरफट करून घेतो. अतिशय भयानक, अतिशय भयानक अशी फरफट करून घेतो. कारण आपल्याला वाटतं काय, गृहस्थाश्रमामध्ये मी आहे ना, मी आता मरेपर्यंत काय गृहस्थाश्रमातच राहणार. अशी जर तुमची काय ध्येय असतील आणि धारणा असतील तर तुमच्यामध्ये आणि त्या गटरीतल्या किड्यामध्ये काय फरक नाही. गृहस्थाश्रम किती वर्षांसाठी सांगितलं आहे? किती वर्षांसाठी सांगितलंय श्रीकांत भाऊंनी? 100 वर्षापैकी किती वर्ष गृहस्थाश्रमाला दिलेत? सोपा प्रश्न. 25 दिले. 20-25 नाही, 25 दिले. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, 15 दिलेत तशी. 100 वर्षासाठी 25 दिले, तर 60 वर्षासाठी 15. आपण काय म्हणतो, नाही मी मरेपर्यंत गृहस्थाश्रमीच राहणार आहे. अरे माहित तुमच्या निमित्त आलं, गटरीतल्या डुकरामध्ये काय फरक आहे? तो पण गृहस्थाश्रमीच आहे, त्याला पण त्याची बायको फार प्रिय आहे. माणसाला गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम नेट का केला पाहिजे? आध्यात्मिक ज्ञान जाणून घेतलं पाहिजे. जसं ही मुलं आलेली आहेत आज, बॅचलर मुलं, केवळ आत्मना आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत. हो की नाही रे बाळांनो? आम्ही पण खूप सुखी होतो, आनंदी होतो, कोणाचं टेन्शन नव्हतं. कॉलेजमध्ये असताना मस्त एक्झाम झाली, गप झोपायचं, उठावर कोणी नसायचं. वाटेल त्याला उठायचं, मस्तपैकी शॉवर आंघोळ करायची, कॅन्टीनमध्ये जाऊन खायचं, परत झोपायचं. केवळ आत्मना. भक्तीमध्ये असं नाही चाललं बरं का. भक्तीवर केवळ आत्मा राहिले की मग आळशी होणार तुम्ही. तर आपलं जे सुख आणि त्याच्या परिभाषा ज्या आहेत ना, ते केवळ स्त्रीसाठी पुरुषाच्या होती आणि पुरुषासाठी स्त्रीच्या होती गुरफटलेले आहे. आणि ह्याच्या अनुषंगानं मग अशा अनेक गोष्टी येतात की इथं मग एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी मला वाटतंय की केवळ आत्मना जर आपण नसलो तर आपण कसं आपली वाट लावून घेतो अक्षरशः. तर एक शिष्य होते गुरुवारांचे, तर ते गीतेचं पारायण करायचं रोज. ब्रह्मचारी होते आणि अवधूत रूपामध्ये राहायचे, एक लंगोट लावून फक्त, बस, दॅट्स ऑल. तर गुरुजी जाताना सांगून गेले की तू नियमित काय कर, गीता पठण कर, नामजप कर, हरे कृष्ण, सेवा पूजा कर भगवंतांची, आणि मी एक 10-15 दिवसांनी येतो परत. परिव्राजकाचार्य होते. तर गेले गुरुजी. तर हा गीता पठण करायचा. गीता पठण झाले की
ठेवून द्यायचा कापडामध्ये बांधून ज्या आश्रमामध्ये राहतात. मग भगवानची सेवा करायचा, नदीवर जायचा, स्नान आदी संध्या वगैरे सगळ्या गोष्टी करायचा, भगवानसाठी फुलं फळं वेचून आणायचा. 24 तास अहोरात्र भगवानाच्या भजनात. येऊन बघितलं काय, ते एक उंदीर त्याचं ते भगवतीचा कुरतडायला लागला. तो हाकून दमला. तेवढ्यात गुरु महाराज आले. म्हणाले, गुरु महाराज असंच आहे, मी गीता वाचतोय पण ते उंदीर येतो आणि कुरतडतो. गुरुजी म्हणाले, इट्स व्हेरी सिम्पल, तू एक काय कर, एक मांजर घेऊन ये. गुरु महाराज त्यांना काय, मांजर म्याव गेलं की ते उंदीर पळून जाईल, मग तू शांतपणे भक्ती भजन कर. तर मांजर आणलं यानं. मांजराचं बागडणं चालू झालं तिथे आणि उंदीर काय यायचा बंद झाला. पण मांजर असते, मांजर लागलं म्याव 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 म्याव, अंगाला घासायला लागलं. हे हा ध्यानच लावता येणार. परत काहीच गुरु महाराज, तुम्ही मांजर आणून दिलं पण ते माझं ध्यानच लागत नाही. ते मांजर इकडे शी करते, तिकडे विस्तार करते, तिकडे म्याव म्याव करते. उंदीर येत नाही मांजर असं म्हणते, म्याव म्याव सांगतो. सिंपल आहे, त्याला दूध लागतं. दूध तू आणून देत जा त्याला. दूध कुठून आणायचं, इथून 3 किलोमीटरवरती गाव आहे, तिथे गाई म्हशी आहेत बरोबर, तिकडून दूध आणायचं. ठीक आहे, हा असं 3 किलोमीटर जाणं, 3 किलोमीटर दूध, लोटावर दूध आणण्यासाठी. लोटावर दूध आणल्यानंतर ते मांजराला घालायचं. ते मांजर थोडा वेळ थांबायचं, पुन्हा म्याव. ह्याच्या दिवसाचे जवळजवळ 2-4 तास त्याच्यातच जायला लागले. परत आले करून, गुरु महाराज हे असं म्हणजे मला प्रॉपर गीता वाचताच येत नाहीये, ध्यान करता येत नाही, जप करत नाही, मग काय करू आता. तू ज्या गावात जातो ना, तिथं खूप सजन लोक आहेत, गोधन खूप आहे त्यांच्याकडे. तू भिक्षा मागताना एखाद्याकडनं गाय मागून घे. दुभती गाय ती आणलीस की गाय दूध देईल, मांजराला दे, मांजर शांत राहील, उंदीर पळून जाईल. तू ध्यान शांतपणे, मग तो ठीक आहे, गाय आणतो पाडसं असलेले, गाय बांधतो, गायचं दूध काढतो, मांजराला देतो, आपण थोडं पितो. मग आता ते गायचं दूध भरपूर असतं, ते वाया जाणार म्हणून ते तापवतो, त्याचं दही लावतो, त्याचं लोणी करतो. प्रपंच केवढा वाढला. आज म्हणतो अरे वेळच मिळत नाही. सुरुवात झाली कुठनं, उंदरापासून. सगळा दिवस ते गायचं शेण सारवणं, ते मांजराचं दूध आणि ते दुधाचे पदार्थ बनवणे आणि हे ते सगळं. गुरु महाराज म्हणतो असं असं झालं, सगळं हरिबोल झालंय. अरे मग सिंपल आहे, आता त्या गावात नाही बायको करून आण. बायको येईल, ती गायची काळजी घेईल, बरोबर की नाही. गाय दूध देईल, मांजर दूध पिईल, मांजर म्याव करून उंदीर पळून जाईल. टेन्शनच नाही तुला. ठीक आहे, आणली बायको करून आणणार. बायको आली, 2-4 दिवस बघितले, राग रंग सगळं घरबीर व्यवस्थित लावलं, चकाचक. तिसऱ्या दिवशी एवढी भली मोठी लिस्ट दिली काढून. केवळ आत्मना होता बिचारा, कसल्याच गरजा नव्हत्या, कसल्याच गरजा नव्हत्या. केवळ आत्मना होता. युगल आत्मना झाल्यावरती ह्याच्या भक्ती झाला सत्यानाश. आता काय करायचं. ही गुरु महाराजांनी ह्या कथेच्या प्रसंगातच ही कथा सांगितलेली. तर आपल्या जीवनाची, भले गृहस्थ आहोत आपण किंवा ग्रस्त होणार आहोत, आपल्या जीवनाची घडीच अशी बसवली पाहिजे की आपण युगल आत्मना होऊन भगवंतांचे काय आहोत, भक्त होऊन भगवंतांची सेवा कार्य करू. मग ह्या भौतिक जगतातले जे सगळे जे बंधन आहेत ती आपल्याला लागू पडणार नाहीत. बरोबर ना ते नाही लागू पडणार. अन्यथा तुम्हाला सांगतो ना, महाभयानक गोष्टी आहेत, महाभयानक. एवढ्या पीडा देणाऱ्या गोष्टी आहेत. कोण नाही कोणते एवढं मोठं कुटुंब असतं, सासरचं माहेरचं, मामाकडे आत्तेकडचं काकाकडे, कोण नाही कोण खपत असते, कोण नाही कोण जन्माला येत असते. खपत असते म्हणजे आणि त्याच्या मधली स्टेज पण असते, भाताला होत असते, आजारी पडत असते. त्या सगळ्यांचं करेपर्यंत हा बिचारा जो कुटुंब प्रमुख असतो तो मेटा कुठेच येतो. त्या गोष्टीतल्या उंदरासारखी त्याची अवस्था होऊन जाते, महाभयानक. आणि अशा अवस्थेमध्ये जर आध्यात्मिक ज्ञानाचा पाया आपल्या जर जीवनात नसेल ब्रह्मचर्यापासून, तर मग आपल्याला असा ग्रस्त आश्रम जो आहे तो दुस्तर वाटायला लागतो, नरक वाटायला लागतो. आपल्याला इच्छा असते की आपलं घर गोकुळ व्हावं. अरे म्हणजे गोकुळ कसं, गोकुळामध्ये प्रश्न होते म्हणून ते गोकुळ होतं ना. तर तुमचं जर घर गोकुळ व्हावं अशी इच्छा असेल तर ते घरामध्ये कोण आले पाहिजेत,
त्या घरामध्ये तुमच्या हृदयामध्ये 24 तास भगवान श्रीकृष्ण वास केले पाहिजे. खरं तुमच्या हृदयामध्ये तरच घरात येतील ना. कारण भगवान सांगतात की मला प्रेमानं भक्तिवान भजन माझं केलेलं मला आवडतं. नुसती जाणून मूर्ती ठेवला तुम्ही कृष्णाची, राधाकृष्णाची किंवा बाळकृष्णाची, काय उपयोग होणार नाही. सगळ्या सासरवासिनींना आपल्याकडे प्रथा आहे की लड्डू गोपाल भेट दिले जातात लग्नाच्या वेळेला, पण आणून देवरात पडलेले असतात. एक पणजी सासूचा असतोय, त्याच्यानंतर एक सासूचा असतोय, एक अजून आपल्या वहिनीचा असतोय, काकीचा असतोय, आत्याचा असतोय, आपला असतोय, येऊन पडले आहेत लड्डू गोपाळ. ते का देतात माहित नाही. ते देण्यामागे काय आहे की तुम्ही जाऊन त्या लड्डू गोपाळची प्रेमानं काय करा, सेवा करा, त्याला रोज लड्डू करून खायला घाला, मग ते प्रसन्न होतील. बरोबर नाही. हातातलं लड्डू धरून बिचारे धूळ खात पडलेले आहेत तिथं मंदिरामध्ये, त्या देवालयात घरच्या. तसं नाही, प्रेम पाहिजे हृदयामध्ये. भजताम प्रीतिपूर्वकम, भजन भगवंतांचं प्रीतिपूर्वक झालं पाहिजे, मग आपोआप सेवा प्रेमानं घडतात. तर केवळ आत्मना बनावं हा दृढनिश्चय प्रत्येकाच्या हृदयात पाहिजे. कारण गृहस्थाश्रम केवळ किती % आहे? 25%. असं समजू नका की जसं अजून एक ते शास्त्रामध्ये आपल्या कथा आहे महाभारतमध्ये, यक्ष आणि युधिष्ठिर महाराज संवादामध्ये, ह्या जगतामध्ये चमत्कारिक अशी कोणती गोष्ट आहे ती मला सांगा. युधिष्ठिर महाराज म्हणाले की जर घरामध्ये एखादं दिवंगत झालं तर त्याला खांदेकरी होऊन राम नाम सत्य हे म्हणत त्याला स्मशानभूमीत लोक घेऊन जातात, त्याला तिथं जाळतात आणि त्याला जाळल्यानंतर परत घरी येतात. आणि घरी येताना त्यांच्या डोक्यात तीळ मात्र, लवलेश मात्र पण विचार नसतो की पण माझं पण एक दिवशी काय येणार आहे, मृत्यू येणार आहे. बिलकुल नसतो विचार. तिथं ते शव झाडून आलेले आहेत, पण येताना त्यांच्या डोक्यात विचार अजिबात नाही की माझा एक दिवस येणार आहे. त्यांना वाटत असतो की मी अमरत्वाचा शासनपाटा घेऊन आलेलो आहे, मला कधीच मृत्यू येणार नाही. आणि त्याच भ्रमामध्ये प्रत्येक जीव कार्य करतो. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालय शेषाम स्थावरम इच्छति किम आश्चर्यम अतःपरा. अहनि म्हणजे हा भूतलावरील प्रत्येक जण काय होतोय, काही काळानं यमपुरीमध्ये गच्छन्ति होते त्याची. पण इथे जे स्थावर आहेत, जे शिल्लक राहिले, त्यांना वाटतंय काय, आम्हाला मृत्यू कधीच येणार नाही. ह्याच्यापेक्षा दुसरं काय बरं आश्चर्य असू शकते? ह्याच्यापेक्षा दुसरं आश्चर्य नाहीये. आणि मग जर मृत्यू येणार आहे कळलं तर त्याने प्रिपरेशन केलं असतं ना मृत्यूसाठी. कारण लाईफ इज प्रिपरेशन अँड डेथ इज एक्झामिनेशन. मृत्यूचा क्षण जो आहे ते एक्झामिनेशन आहे, परीक्षा, सर्वोच्च परीक्षा. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी आपल्या मुखामध्ये अंत्य नारायण स्मृती होणं गरजेचं आहे. तरच आपण ह्या दुर्मिळ माणसाच्या देहामध्ये, ह्या माणसाच्या योनीमध्ये त्याचं आपण काय करू शकतो, तो साफल्य करू शकतो. काय आहे आपलं एक्झाम? मृत्यू आहे. आणि त्याच्यामध्ये पास कधी होणार आपण? अंत्य नारायण स्मृती. म्हणजे मरताना जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या मुखामध्ये, आपल्या कानामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या स्मरणामध्ये काय असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, तरच ते शक्य आहे. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त वाकरम. जो अंतकाळी माझं नामस्मरण करत देहत्याग करतो त्याला पुन्हा करून या भौतिक जगतामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. आणि हेच सगळे साधू संतांनी सांगून ठेवले, शास्त्र सांगतायत. मग लाईफ इज प्रिपरेशन. मग प्रिपेअर करा ना स्वतःला. असं का समजता की मला मृत्यू येणार नाही? अरे मृत्यू कधी येऊ शकतो, पुढच्या क्षणाला येऊ शकतो. मग त्याला हो 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 कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा बहुरी करोगे कब. संत कबीर सांगतात काय, अरे जे उद्या तू करणार आहेस ना ते आज कर. उद्या कधीतरी 16 माळा जप करणार आहेस ना, ठरवतोच नाही ते सत्संगात येऊन मी कधीतरी 16 माळा जप, मग आजपासून का नाही करत? आज करे सो अब, आत्ता घरी गेल्यानंतर चालू कर. 2 तास लागतात, बस 10 ते 12. बघा किती दिव्य चैतन्य हृदयामध्ये संचार. कारण भगवंतांचं नाव जे आहे ना ते भगवंतांच्या सगळ्या निज शक्ती ठासून त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत.
नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित हा स्मरणाने काल. याचा अनुभव कधी येणार तर तुम्ही त्याचा नियमितपणे काय कराल, जप कराल, स्मरण कराल, भजन कराल, कीर्तन कराल. नामनामकारी बहुधा, भगवान अनेक नाव आहेत आणि त्या सगळ्या नावामध्ये भगवंताने आपल्या सगळ्या निज शक्ती ठासून भरलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण इथं प्राकट्य रूपामध्ये प्रकट व्हायची गरज नाही, कारण हे कलियुग आहे. भगवंत त्रियुगी म्हणतात. 3 युगामध्ये भगवंत प्रकट रूपामध्ये प्रकट होतात, अवतारीला धारण करतात. कलियुगामध्ये भगवंत नाम रूपामध्ये, कलिकाले नाम रूप आहे कृष्ण अवतार. भगवान श्रीकृष्णांचा अवतार कलियुगामध्ये कोणत्या रूपामध्ये झालाय, नाम रूपामध्ये झालेला आहे. तर केवळ आत्मना आपल्याला 75 वर्ष आयुष्य घालायचे आणि ग्रस्ताश्रमानंतर आपल्याला लवकरात लवकर ज्यामध्ये एंट्री करायची आहे. ठीक आहे, आपल्याला घरदार सोडून जायची कॅपॅसिटी नसेल तर ऍटलीस्ट भाव तरी तो पाहिजे आपल्या हृदयातला. नाही तर मरायला टाकलाय, नाही तर त्या गुजराती व्यापाऱ्यासारखी अवस्था. मरायला टाकलाय आणि डॉक्टर आले, धाकटा पोरगा पाय दाबतोय, मधला पोरगा हात दाबतोय, मोठा पोरगा डोकं दाबतोय आणि चौथा पोरगा इकडे ह्याला बायको अजून चरण दाबते. सगळ्यांना विचारतो, डोळे अर्धवट, बोलता येत नाही. छोटू काय, पापा मैं आऊ. 2 नंबर काय, पापा मैं आऊ. 3 नंबर काय, पापा मैं आऊ आपके बगल में. 4 नंबर काय, पापा मैं आऊ आपके से. फिर दुकान में कौन है. सगळे तुम्ही ते दुकान बंद ना. मग मरताना काय काळजी लावून राहिली त्याला. सांगायचं तात्पर्य काय, जे तुम्ही आयुष्यभर कराल तेच तुमच्या मरताना डोक्यात येणार. मरेपर्यंत जर आजीवन तुम्ही भगवंताचं नाम स्मरण केलं तर निश्चित भगवंताचं नामच तुमच्या हृदयात मरताना येईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर पुढे सांगतायत श्री भगवान वाच. आता भगवान श्रीकृष्ण सांगतायत उद्धवाला की भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, सदैव ब्राह्मणांचा आदर करणारा बुद्धिमान यदुराजा अवनत होऊन अवधूताच्या उत्तराची प्रतीक्षा करू लागला. त्याच्या वृत्तीने प्रसन्न होऊन अवधूत ब्राह्मण पुढील प्रमाणे उत्तर देऊ लागले. सदैव काय गुणधर्म सांगितले यदू महाराजांचे की ते बुद्धिमान होते आणि ब्राह्मण्य होते, ब्राह्मणांचा आदर करणारे होते, वैष्णवांचा आदर करणारे होते. आणि त्यांनी तिथं काही काळ राहून अवधूताची काय केली होती, दत्तात्रेयांची सेवा चाकरी केली होती, त्यांना प्रसन्न केलं होतं. आणि मग त्यांनी आता प्रश्न विचारल्यानंतर ते उत्तराची वाट पाहू लागले. आणि त्यांच्या त्या सेवेनं आणि त्यांच्या वृत्तीनं, निरागस वृत्तीनं दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि ते त्यांना उत्तर देऊ लागले. श्री ब्राह्मण वाच. संति में गुरु राजन बहो बुद्ध्युपाश्रिता यतो बुद्धिमुपादाय मुक्तो टामी हतान शृणु. तर ब्राह्मण म्हणाले, हे राजा, बुद्धीद्वारे विश्लेषण करून मी अनेक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून दिव्य ज्ञान संपादन करून मी आता मुक्तावस्थेत संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करीत असतो. कृपया या माझ्या गुरूंचे वर्णन ऐक. दत्तात्रेय स्वतः भगवंत आहेत, पण इथं भगवंत काय सांगताय यदू महाराजांना, हे राजन बुद्धीद्वारे विश्लेषण करून, कारण त्यांनी जी पुढे लिस्ट दिलेली आहे 24 गुरूंची, हे 24 जे गुरु आहेत, मागच्या वेळेला आपण रिपीट केले होते, आज पुन्हा रिपीट करूया आपण. कोणते कोणते आहेत? पृथ्वी, वायू, आकाश, जळ, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहरण करणारा हरिण, मासा, पिंगळा, वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी, बाण घडविणारा, साप, कोळी म्हणजे स्पायडर आणि कुंभारीण माशी, असे 24 गुरु आहेत. तर हे 24 गुरु जे आहेत हे ह्या अवधूतांना असं समोर बसून प्रवचन देऊन त्यांना शिक्षण दिले होते का? ते काय म्हणताय, मी माझ्या बुद्धीद्वारे यांच्याकडून शिकलो. हे तोंडावटे काय बोलले नाही, पण त्यांचं ऑब्झर्वेशन मी केलो आणि माझ्या बुद्धीचा कस लावून मी काय करलो, त्यांच्याकडून शिकलो. त्यामुळे त्या माझ्या गुरूंप्रती त्यांना एवढा आत्मीय भाव आहे. तर आपण मात्र आज समजा एखाद्या वैष्णवानं आपल्याला
भक्तीमधलं ज्ञान दिलं आणि कोणी विचारलं तर आपण काय सांगतो, ते माझे गुरुबंधू आहेत. गुरु म्हणायला लाज वाटते, ते माझे आध्यात्मिक गुरु आहे म्हणायला लाज वाटते. नाही, गुरुबंधू, वो तो मेरा गुरुबंधू आहे. हे माणसाचंही असं आहे बघा, तो एवढा कपटी आणि धूर्त आहे ना, भक्तीमध्ये येऊन सुद्धा त्याला इतरांना श्रेय द्यायची इच्छा नसते. अरे गुरुबंधू आहे म्हणजे काय? असे अनेक बंधू असतात आपले, ज्याच्यामध्ये कोणी मिनिस्टर असू शकेल, कोणी कलेक्टर असू शकेल, कोणी वकील असेल, कोण डॉक्टर असेल, कोण कामगार असेल, कोण शेतकरी असेल, कोण घरकाम करणार असेल. मग सगळे सारखे झाले का? आध्यात्मिक जीवनामध्ये यत्किंचितही जर आपल्याला कोणाकडून सत्य रूपात ज्ञान मिळालं तर आपण त्याचं सदैव आमरण ऋणी राहिलं पाहिजे. हे गुरु महाराज सांगतात, मरेपर्यंत सदैव आपण त्याचं ऋणी राहिलं पाहिजे आणि त्याला गुरुच्या स्थानी ठेवून पुजलं पाहिजे हृदयामध्ये. यत्किंचित आपल्या हृदयामध्ये तुझे भाव येतात. आणि गुरु महाराज विशेष करून सांगतात, जर तुम्हाला इतरत्र कुठे भ्रमण करत असताना जर भक्ती रसाशी सुसंगत असं तत्वज्ञान ऐकायला आलं तर त्याचा अव्यय करू नका, निश्चित स्वीकार करा. जे हेय आहे ते टाकून द्या. हेय म्हणजे गुठली, छिलका आणि गुठली. आंबा खाताना आपण साल आणि बाटी खातो का? जे भक्ती मार्गामध्ये आपल्याला घेण्यासारखं आहे ते अवश्य स्वीकारावं. पण ते स्वीकारताना आपल्यामध्ये काय स्वीकारावं काय न स्वीकारावं ह्याची बुद्धिमत्ता येण्यासाठी आपला जो गुरु आश्रय आहे तो आधी पक्का असला पाहिजे. नाहीतर मग काय होऊन जाईल? हरिबोल होऊन जाईल. हंसाला जसं पाणी आणि दूध मिश्रण करून ठेवलं त्याच्यातलं दूध वेगळं करता येतं, तसं तेवढी क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. त्याच वेळेला आपण काय करावं? ह्या फंदात पडावं. अन्यथा हे बाळकडू जे आहे श्रील प्रभुपाद पाचतात ते घेत राहणार, आपली वृद्धी होत राहणार, पोषण होत राहणार. हे धरलंय ते धरलंय ते धरलंय नाही, आता आम्ही प्रगत बघतो. हे तत्वज्ञान एवढं अफाट आहे, विराट आहे, आणि त्याचे सांगणारे लोक एवढे अफाट आहेत आणि अचाट आहेत. कधी जमाल गोटा मायावादाचा फिरवतील तुम्हाला कळणार पण नाही. तर आता दत्तात्रय सांगतायत की बुद्धीद्वारे विश्लेषण करून मी अनेक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून दिव्य ज्ञान संपादन करून मी आता मुक्तावस्थेत संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करीत असतो. कृपया माझ्या गुरूंचे वर्णन ऐक. आपण जर आपल्याला विचारलं कोणी तर आपण फारच आपल्या शिक्षा गुरूंचं नाव सांगतो, बरोबर. मग बाकीच्याने काय केलं? चैतन्य चरितामृत कविराज कृष्णदास गोस्वामी सांगतायत की गुरून, इवन ह्या प्रार्थनेमध्ये पण गुरून हा शब्द आलेला आहे ना. जे वैष्णवाचं तत्वज्ञान शिकवणारे जेवढे काय वैष्णव भक्त आहेत ते सगळे कोण आहेत? आपले गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत. आणि इथं तर अशा लोकांकडून दत्तात्रय महाराज शिक्षण घेत आहेत आपल्या बुद्धीच्या कसाद्वारे. आणि ह्याच्यातले 24 सगळेच्या सगळे आजही उपलब्ध आहेत. पण आपल्याकडे ती बुद्धी आहे का? नाही. हे जे 24 सांगितलेत गुरु ते आजही अस्तित्वात आहे. पृथ्वी आहे, अग्नी आहे, जळ आहे, आकाश आहे, वायू आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, कपोद आहे, अजगर आहे, सिंधू आहे, मधुमक्खी आहे, मधु हरण करणारा तो आहे, जे मध काढणारा तो आहे, हरिण आहे, मासा आहे, बरोबर की नाही, वेश्या आहे, सर्प आहे, कोळी आहे, कुमारिका आहे, बालक आहे, सगळे आहेत. मग आपण काय शिकलो आजपर्यंत यांच्यापासून? काय नाही शिकलो. आपण ह्या प्रकृतीद्वारे कसं शिक्षण घ्यावं ह्याचा इथं काय देतात आपल्याला दृष्टांत देऊन आपल्याला उपदेश करतायत भगवान श्रीकृष्ण. तर पुढच्या श्लोकामध्ये 2 श्लोकामध्ये या 24 गुरूंचं वर्णन आहे. हे 24 गुरु पुढच्या सत्रामध्ये सगळ्यांना तोंडपाठ असले पाहिजेत. मी प्रवचन सुरुवात करतानाच 24 गुरु कोणते हा प्रश्न विचारणार आहे.
आता हे 2 श्लोक आपण सामूहिकरित्या म्हणूया आणि आजच्या सत्राला आपण इथं विराम देऊया, कारण त्याची फोड आज होणार नाही. पृथ्वी वायुराकाश आपोग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधु पतंगो मदकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला क्रोरोड्भकः कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभि सुपेशकृत एतमे गुरो राजन् चतुर्विंशतिराश्रितः शिक्षा वृत्तिभिरेतेषाम् अन्वशिक्षा मिहात्मनः. हे सांगते अशा प्रकारे 24 जे आहेत ते माझे गुरु आहेत. कोणते कोणते आहेत? पृथ्वी वायुर आकाशो आकाशम आपो अग्निश चंद्रमा रवी. हे 2 श्लोक जर तोंडपाठ आपले झाले तर आपल्याला सदैव लक्षात राहतील. आणि हे 2 श्लोक आपण तोंडपाठच करायचे. मी ह्याचा फोटो काढून तुम्हाला आज मोबाईलवरती पाठवेन. ज्यांच्याकडे भागवत आणि भागवतामधनं अभ्यास की पृथ्वी वायू आकाश जळ अग्नी चंद्र सूर्य कपोत. आता याच्यामध्ये बघा 5 आले पंचमहाभूत, सिंपल लक्षात ठेवायला. मग आले चंद्र आणि सूर्य, किती झाले? 7 झाले. मग आला कपोत, ज्याची कथा आपण डिटेलमध्ये मागच्या सोमवारी अभ्यासली. मग आला अजगर, मग आला समुद्र, मग पतंग. पतंग माहिती ना, तो पावसाच्या येतो किडा असतो, दिव्यावरती उडी मारतो. मग मधमाशी, हत्ती, मग मधु हरण करणारा म्हणजे मध काढणारा हरिण, मासा, पिंगळा वेश्या, कुरळ पक्षी, बालक, कुमारी, बाण घडविणारा, साप आणि कांतीण म्हणजे कोळी आणि कुंभहरिण माशी. तर ह्यांचं प्रत्येकाचं सांगायचं थोडक्यात एक वाक्यात तरी 15-20 मिनिटं जातील. त्यामुळे आज आपण इथं थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सांगतायत दत्तात्रेय हे ययाति पुत्र, हे पुरुष व्याघ्र, या प्रत्येक गुरुकडून मी काय शिकलो ते आता मी तुला सांगणार आहे. कृपया ऐक पुढच्या सोमवारपासून. हरे कृष्ण. करतरा श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, ताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री रूपाद की.